सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हा जो निकाल आहे, हा निकाल म्हणजे आमच्या सगळ्यांवर या शेतकरी बांधवांनी दाखवलेला हा विश्वास आहे। विशेषतः सोसायटीमधील निवडणूक एकतर्फी होती। मतदानाची आकडेवारी जर आपण बघितला, 3 पट 400 आणि 1200 जवळपास त्यांना मिळालेला 3 पट मतही आम्हाला मिळालेले। मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते, आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खूप मोठं मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं। 18 पैकी 15 सीट आमचे निवडून दिले। मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतो आणि जे माझे सहकारी आहेत त्या सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतो। त्याच्यावर थोडा आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल। आम्हाला तर ह्या निवडणुकीत 18च्या 18 सीट हे अपेक्षित होते। दुर्दैवाने ग्रामपंचायतीमधले आमचे 3 सीट गेले, तर ते 3 सीट आत्ताच निकाल हाती आलेला आहे। आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही आम्ही विचार करू का हे आम्ही कुठं कमी पडू ग्रामपंचायत, असं तर खरं व्हायला नको होतं। पण दुर्दैवाने 3 सीट आमचे गेले, त्याच्यावर आम्ही विचार करू। सभापती पदासाठी कुठलीही चुरस नाही आहे। माननीय दिलीप माने साहेब, हसाबुले साहेब, शिवदारे साहेब सगळे आमच्या सहकारी, आमच्या सगळ्यांचं एकमतानं ठरलेलं आहे। निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्याचा निर्णय आम्ही सगळे मान्य करू, असं आमचं यापूर्वीच ठरलेलं आहे। त्यामुळं निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ। कुठलीही स्पर्धा सुरक्षित नाही। सुभाष बापूंना त्यांचे 3 पॅनलचे 3 उमेदवार निवडून आले, मी त्यांचंही अभिनंदन करतो। जे राजकारणात हार जीत होत असतो, पण इथून पुढे कारभार करत असताना, कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार करत असताना जे विरोधातले 3 उमेदवार त्यांचे आले त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नावावर पाहतो। दादा, एवढ्या लोकांना सोबत घेतलेला आहे, सभापती करताना दमछाक होईल असं म्हटलं जात आहे, काय याच्या सगळे प्रमुख नेते येतच आहेत। माने साहेब आहेत, हसापूर साहेब आहेत, शिवदारे साहेब आहेत, आपण त्यांना सगळ्यांनाही विचारा। त्यामुळे कुठलीही स्पर्धा कुठलीही चुरस नाही। आम्ही सगळेजण एकत्रित येऊन हा निर्णय घेऊ आणि एकदम काय म्हणतो समाजकारण निर्णय होईल, चांगला निर्णय होईल।